नमस्कार अमरावती। देशभरातील कामगार, कर्मचारी आणि शेतकरी संघटना आता केंद्र सरकार विरोधात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत। संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने येत्या 10 ऑगस्ट रोजी देशव्यापी जेल भरो आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे 29 जुलै 2026 रोजी झालेल्या दुसऱ्या संयुक्त राष्ट्रीय संमेलनात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या बैठकीत देशभरातील केंद्रीय आणि राज्यस्तरीय कामगार, कर्मचारी संघटना तसेच संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। संघटनांच्या म्हणण्यानुसार गेल्या 12 वर्षांत केंद्र सरकारने कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी आणि महिलांच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे। जनविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर सर्व घटकांना एकत्र आणत देशव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या प्रमाणावर जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात विविध कामगार, कर्मचारी आणि शेतकरी संघटनांचा व्यापक सहभाग राहणार असल्याची माहिती संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। देशातील सर्व कामगार संघटना, सेंट्रल ट्रेड युनियन्सच्या नेतृत्वामध्ये आणि संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वातील सर्व शेतकरी संघटना, किसान संघटना या दिल्लीमध्ये 29 जुलैला एकत्र आल्या आणि त्या ठिकाणावरून 10 ऑगस्टला सत्याग्रह, जेल भरो सत्याग्रहाचं आवाहन केलेलं आहे। त्याचा एक भाग म्हणून अमरावतीमध्ये संयुक्त किसान मोर्चांच्या सर्व घटक संघटना व संयुक्त कामगार संघटना कृती समिती ह्यांच्या वतीनं अमरावती येथे सत्याग्रह होणार आहे। त्याची सुरुवात दुपारी 11 वाजता 10 ऑगस्टला इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून होईल। हा संपूर्ण सत्याग्रहींचा आंदोलनाचा जमाव जिल्हाधिकारी ऑफिसच्या कार्यालयाच्या दिशेनं कूच करेल। त्या ठिकाणी एक सांकेतिक सभा होऊन सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात होईल। ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व किसान कामगार आणि मजूर कामगार संघटनांमध्ये स्वतंत्र पातळीवर यांच्या मोहिमा उभारलेल्या आहेत। अशोक सोनारकर, संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त कामगार संघटनांच्या वतीने।